शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज राज्यस्तरीय अर्थसंकल्प 2024 हा जाहीर करण्यात आलेला आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये नेमकी शेतकऱ्यांसाठी काय काय गोष्टी जाहीर करण्यात आल्या, अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय देण्यात आलं, महत्त्वाचे काही मुद्दे होते. तर ते मुद्दे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, की जे अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, अर्थसंकल्प यांनी सादर केला. तर या अर्थसंकल्पामध्ये नेमकी शेतकऱ्यांसाठी नेमकी काय काय योजना असतील किंवा काय काय दिल्या जाणार आहे ते आपण संपूर्ण तपशीलपणे आपल्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांपर्यंत, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण सविस्तर असा तपशीलशीर तुम्हाला माहिती देणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या अर्थसंकल्पाचे प्रमुख मुद्दे म्हणजे अटल बांबू समृद्धी योजना. तर यामध्ये 10,000 हेक्टर क्षेत्रावरती बांबूची लागवड करण्याचा उद्देश या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. म्हणजे बांबूची जी मागणी आहे ती वाढती आहे, त्यावरती प्रक्रिया उद्योग सुद्धा वाढतोय. त्यामुळे बांबू लागवड वाढण्यासाठी तो एक निर्णय या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत, म्हणजे जलयुक्त शिवार अंतर्गत पाण्याची पातळी वाढवण्यासाठी 5,700 गावामधील 1,59,886 कामांना मंजुरी या ठिकाणी चालू अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यामधून सुद्धा जे रोजगार हमी योजनेतले कामं आहेत ते सुद्धा सुरू होतील मित्रांनो. 5,700 गावं जे आहेत याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, म्हणजे आता शेतकऱ्यांना जे आहे रात्री वीज पुरवठा करण्यात येतोय, दिवसा वीज मिळत नाहीये. तर दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेअंतर्गत 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती उद्देश, म्हणजे जे 7,000 मेगावॅट सौर ऊर्जेद्वारे जी वीज तयार केली जाईल मित्रांनो, तर ती वीज दिवसा शेतकऱ्यांना दिल्या जाईल. म्हणजे रात्री पाणी भरण्याची कंडिशन जी आहे ती शेतकऱ्यांवर येणार नाही. दिवसा वीज पुरवठा हा सौर ऊर्जेद्वारे जी वीज तयार करण्यात येईल तो देण्याचा निर्णय या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला हा सर्वात महत्वाचा असा आजचा निर्णय राहील असं आपण म्हणू शकतो. शेतकऱ्यांसाठी ज्याला मागेल त्याला कृषी पंप, आतापर्यंत शेततळे आहे, विहिरी आहे, ज्याला मागेल त्याला शेततळे मिळेल, विहिरी मिळेल. आता सौर पंप सुद्धा जे आहे, सोलर पंप सुद्धा आहे, मागेल त्याला सौर पंप, कृषी सौर पंप ही नवीन योजना 8,50,000 नवीन सौर पंपाची योजना या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे जो मागेल त्याला सोलार पंप या ठिकाणी या अर्जाद्वारे मिळेल. फक्त हा कधीपर्यंत अंमलामध्ये येतो ते एक वाट बघण्यासारखी आहे. त्याविषयी जेव्हाही आपल्याला काही अपडेट येतील ते आपण आपल्या या व्हिडिओवरती नक्की आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवू मित्रांनो. ही एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी आहे. तर त्यानंतर पुढे जे आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी जो योजना आहे याच्या अंतर्गत 84,57,000 शेतकरी कुटुंबाला पहिल्या हप्त्यापोटी 1,691 कोटी 47 लाख रुपये देण्याची सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या 6,000 कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता, म्हणजे नानाजी देशमुख या स्कीम मधील जी अंतर्गत रक्कम बाकी होती त्याला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सन 24 आणि 25 वर्षातल्या खर्चाकरिता कृषी विभागात 3,650 कोटी, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागास 555 कोटी रुपये व फलोद्यान विभागासाठी 708 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत. म्हणजे जवळजवळ सर्व जे कृषी दुय्यम व्यवसाय आहे या व्यवसायासाठी वेगवेगळ्या निधी जे आहे या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे. ही सुद्धा एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आणि 39 सिंचन प्रकल्पाची कामे जी आहे पूर्ण करून 2,34,000 हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणे, म्हणजे 2,34,000 हेक्टर जे आहे ते ओलिताखाली कसं येईल यासाठी वेगवेगळे जे सिंचन प्रकल्प आहे 39 सिंचन प्रकल्प यांना हे सुद्धा स्थापन करण्यात आलेले आहेत. याला सुद्धा मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे येणाऱ्या आगामी काळामध्ये पाण्याचा पुरवठा हा राज्यासाठी पुरेपूर राहील, कुठेही दुष्काळ परिस्थिती होणार नाही यासाठी वेगवेगळे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेताना या ठिकाणी दिसतंय मित्रांनो. त्यामुळे अजून काय निर्णय घेतला तो बघूया. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्यक 3,200 कोटी रुपयाचा प्रकल्प सुद्धा उभारण्यात आलेला आहे. विदर्भामध्ये सुद्धा पाण्याचा पुरवठा कसा वाढवता येईल यासाठी सुद्धा 2,000 कोटीचा या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. वैनगंगा आणि नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे 3.71 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा सुद्धा
क्षेत्र या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आजच्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळे शेतकऱ्यांसाठी अनेक उपयोगी असे जे स्कीम आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो. रात्रीचं जे आहे वीज पुरवठा न करता दिवसा वीज पुरवठा, त्यानंतर मागेल त्याला सोलार पंप, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जी कामं आहेत ते सोपे होऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला हा अर्थसंकल्प कसा वाटला, शासकीय निर्णय जो आहे तो अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला तो कसा वाटला याविषयी कमेंट करा मित्रांनो. आणि जास्तीत जास्त लाईक करून आपल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोहोचवा. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आपल्या ॲग्रो इंडिया गुरु चॅनलला तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना पाठवून सबस्क्राईब करायला लावा. धन्यवाद मित्रांनो.